सलग 12व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच. इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम. इराणचाही पलटवार. जवळपास 2000 जणांचा मृत्यू, हजारो जखमी. युद्धाचा फटका लग्नसराईला. गॅसच्या तुटवड्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये 10,000 लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ. 450 कॅटरर्सनी ऑर्डर रद्द करण्यास सुरुवात केली. युद्धाचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम. एअर इंडियाचं तिकीट कमालीचं महागलं. दिल्ली लंडन तिकीट 1 लाखांपार. एअर इंडियानं इंधन अधिभार वाढवला. चंद्रपूरनंतर खुलताबादमध्ये भाजप आणि ठाकरे सेना एकत्र. खुलताबाद पंचायत समितीमध्ये भाजप आणि ठाकरे सेनेची सत्ता स्थापन. राहुल गांधींना नाशिक न्यायालयाचा मोठा दिलासा. याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतल्यानं खटला निकाली काढला. भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकरांचा अवमान केल्याचा आरोप होता. पाडगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटी स्थापन. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांनी एसआयटीची स्थापना केली. पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले एसआयटीचे प्रमुख. अजित पवारांचं नाव प्रतिमा वापरण्यास कुटुंबाची परवानगी अनिवार्य. महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी आदेश जारी केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विनंतीपत्रानंतर धर्मादाय आयुक्तांकडून आदेश जारी. बुलढाणा जिल्ह्यात 24 तासात एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता. 1 जानेवारी ते 10 मार्चपर्यंत 200 महिलांसह 289 जण बेपत्ता. सर्वसामान्यांमध्ये चिंता. मुंबईमध्ये काल पारा 40 डिग्रीवर. 5 वर्षातल्या सर्वात गरम दिवसाची नोंद. आणखी 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज. विदर्भातही पारा 41 अंश सेल्सिअस जवळ.